काय स्वागत तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल गाईज, आपल्या परमिशनमुळे साऊंड बंद केला होता. साऊंड आपण लावलंच नाही. तर आता आपण चाललेलो आपल्या गोडाऊनवरती. आपल्याला थोडं मटेरियलची क्लिनिंग वगैरे करायची आणि बेचचे जाळे वगैरे पण फिटिंग मारायचे, कारण थोडंफार ते लूज झालेले आहेत. तर आपण जाऊयात गोडाऊनवरती. आपल्या स्वतः स्पर्श पण आहे, पण दोघं जाऊयात आणि डायरेक्टली मटेरियल वगैरे क्लीन करू आणि जाळे वगैरे सगळे फिटिंग मारू. मी तुम्हाला डायरेक्टली गोडाऊनवरती गेल्यावर दाखवतो. आम्ही पोहोचलेलो आहे आपल्या सोहेल भाऊच्या घरापासून. सोहेल भाऊ आपल्याला पेप्सी चारलेली, आंघोळ बिंघोळ केली नाही वाटतं भाऊ. तू गाडी का पकडली तुझी? काय बोलला मग? बॅटर शॉर्ट भाऊच्या कॉन्टॅक्ट पॉवर गाडी पकडली होती, एका फोनवरती गाडी सोडली डायरेक्ट. सो गाईज आता आपण इथे मटेरियल वगैरे खोलतोय आपला परेश. आता आपण जे कॉयले वगैरे गेलेत आपले ते सगळे टाकू यामध्ये परत. बघू शकता इथं असलं खतरनाक पाऊस पडले गाईज. इथं आपला साऊंड भिजता भिजता वाचलेले, पूर्ण पाणी वगैरे झाले गाईज इथं. आता आपण थोडस इथं केले, कपडा वगैरे लावून ठेवलेले म्हणजे काय भिजणार नाही. पण गाईज लय साऊंड आता आपलं पूर्ण भिजता भिजता वाचलेलं गाईज. मला टेन्शन आलं होतं आता कसं होईल काय होईल, पण आपण केलेलं गाईज कसं कसं इथं ऍडजस्ट. गाईज बघू शकता आता आपण असं लावलेलं आहे मटेरियल पूर्ण, जसं आपण साऊंड वरती लावतो तसं. आता या साईडला पूर्ण पाणी झालेलं आहे. तिकडे आपलं शौर्य परेश तुम्ही दोघं होते म्हणून आज मटेरियल व्यवस्थित झालं, नाही तर आता बाहेर भिजला असं राहिले. सोहेल भाऊनी पण चायचं नियोजन लावलंय, पूर्ण पाणी भरलेलं आहे गाईज इकडं. सोपं नाही गाईज, साऊंड घेऊन त्याला सांभाळणं सोपं नाही गाईज. वेगवेगळे काही विषय नाही, थोडे दिवस आता काढावं लागते, नंतर चांगले दिवस दिसतील आपले. तो गाईज आपल्याला जायचं शोला, पण आता पाऊस पडतो बाहेर त्यामुळे आपल्याला शोला जायला काही जमत नाहीये. त्यामुळे पोरं आपल्याला एक पबजी चालू केले पोरांनी. सोहेल वरती काय परेश दोघांची पबजीची मॅच चालू आहे. आता पाऊस वगैरे थांबला की आपण डायरेक्टली शो वरती जाऊयात. सो गाईज फायनली पाऊस वगैरे थांबलेला आहे आणि वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे. इकडे आपला शौर्य ते आपली जी मांजर आहे ती घेऊन चाललेलं आहे. हे यार व्यवस्थित घेऊन जा रे, फक्त चौकात नाही तरी पण नीट घेऊन जा. इकडे आपली गाडी पण पूर्ण आता भिजलेली आहे. वातावरण एक नंबर झालेलं आहे गाईज. आता आपल्याला फक्त शोला जायचंय. त्यासाठी गाईज फर्स्ट जाऊन मी आवरतो वगैरे आणि परत जातो डायरेक्ट शो वरती. हे तू येणार रे शोला? शोला येणार रे? कोण येणार रे? कुठं? ओके वरती जंक्शन विषय या भाऊ. पावसात जंक्शन विषय असते आपला डायरेक्ट. व्यवस्थित जा रे. आपल्याला पावसाचं वातावरण आवडतं, पण जास्त पण नाही. आता थोडंफार पाऊस पडला असतं ठीक आहे, पण आता ओव्हर पाऊस पडलेला आहे. जे आपले मटेरियल वगैरे पूर्ण आता बघितलं असेल तुम्ही कसं पाण्यात वगैरे होतं, तर आपण थोडंफार केलेलं ऍडजस्टमेंट सगळं तुम्हाला मी दाखवतो. तिथं आपण थोडंसं असं साईडला ठेवलेलं आहे, म्हणजे खाली प्लाऊड ठेवलेलं आहे म्हणजे भिजणार नाही म्हणून. तर असं काय प्रॉब्लेम येणार नाही गाईस. बाकी सगळं मटेरियल वगैरे आपलं सगळं सेफ आहे. आता मी आपण घर बांधणार 1.5 वर्षात नक्की भाऊ. चला गाईस आम्ही जातो शो वरती. चले आम्ही आता मागे येतो का? पुढे मी आलो मागून. वातले डेंजर थंडी वाजायला लागली. जाऊन आता जॅकेट बिकेट टाकतो भाऊ. झालंय घागरी जाणार, पण आमची फुगरी जाणार नाही भाऊ. कारण आपलं हे नाही नाही ते काय लागतंय सिरम. नाही ते आपण लावत नाही. काय म्हणतात त्याला, उन्हात लावतात ते सनस्क्रीन. आम्ही पोहोचलेलो आहे शोच्या लोकेशन वरती. घरी वगैरे गेलो होतो, आवरून वगैरे डायरेक्ट शोच्या लोकेशन वरती आलेलो आहे. आपला पर्स डायरेक्ट फोनवर लागला. गाईज नेहमीप्रमाणे इकडे आपले सम्राट आणि डीजे सोहेल पण आलेले, शौर्य पण आलेले आवरून वगैरे. काय दोन शब्द नाही, लोकांना शब्द नाही. तुझं ते व्लॉगिंग ऐकायचं, तू व्लॉग बनवतो ना. हो कवर दाखवायला लागला का? कवर बघू कितीला घेतलंय? 300. शो इथं संपलेला आहे. सोहेल आणि आपले सम्राट चाललेले घरी.